नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सोलापूर दौऱ्याला असताना वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सवाल केला. अंधेरीचा सर्वात मोठा फ्लायओव्हर बांधताना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जोग नावाचे मराठी इंजिनियर शोधून काढले होते. त्यांना कोट्यवधी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट कॉर्पोरेशनमधून मिळवून दिले होते. पण इतक्या वर्षात तुम्ही कधी एका मराठी माणसाला कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केलं का? कोविड 2020च्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पैशाचे भरपूर घोटाळे झाल्याचे आढळले. सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एका मोठ्या निवडणुकीकडे लागले. येत्या 15 जानेवारीला राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC. कारण BMC ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. म्हणूनच सत्तेसाठी सगळेच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले. मीडिया रिपोर्टनुसार 2024 ते 25 या आर्थिक वर्षात BMCचं बजेट तब्बल 59,954 कोटी रुपये आहे. हे बजेट दिल्ली आणि बंगळुरू महानगरपालिकेच्या एकत्रित बजेटपेक्षा दुप्पट आहे. दिल्ली महानगरपालिकेचं बजेट सुमारे 16,000 कोटी तर बंगळुरूचं 12,000 कोटींच्या आसपास. गेल्या 10 वर्षात BMCचं बजेट जवळपास दुप्पट झालंय. खर्चही तितकाच वाढलाय. 2015-16 मध्ये जिथे खर्च 20,000 कोटी होत होता तो आता 44,000 कोटींच्या पुढे गेलाय. मग एवढी कमाई BMCला कुठून होते? BMCची कमाई प्रामुख्याने कर, शुल्क, परवाने, पाणी कनेक्शन फी, जाहिरात शुल्क यामधून होते. त्याशिवाय राज्य आणि केंद्र सरकाराकडून मिळणाऱ्या ग्रांट्स आणि फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज हे देखील मोठे उत्पन्नाचे स्रोत आहेत. 2016 ते 2025 या काळात BMCने फक्त करांमधून 75,000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. BMCचा सर्वात जास्त खर्च रस्ते, ब्रिजेस, ड्रेनेज, आरोग्य सेवा, शिक्षण आणि पेन्शन यावर होतो. गेल्या 10 वर्षात शहराच्या विकासावर 1,11,000 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आलाय. याशिवाय डास आणि उंदीर नियंत्रण, सार्वजनिक आरोग्य योजना यावरही कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण 2 महत्वाचे प्रश्न आहेत. एवढ्या मोठ्या बजेटचा खऱ्या अर्थाने फायदा आम्हा सामान्य मुंबईकराला होतोय का? तुम्हाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा समाधानकारक वाटतात का? या प्रश्नांचे उत्तर आम्हाला नक्की कमेंट्समधून कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.